आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो सई. हा आई बोला ना. तुला माहितीये मी काय बोलायला फोन केलाय ते? हो मला माहितीये, पण आई सारखं सारखं त्याच विषयावर बोलून काहीच उपयोग होणार नाही, माहितीये ना तुम्हाला. माहितीये ग, पण प्रश्न माझ्या मुलाच्या भविष्याचा आहे ना. त्याचं सगळं चांगलं व्हावं म्हणून एक आई म्हणून मी प्रयत्न करत राहणारच ना. आई तुम्ही नका काळजी करू, सरांचं सगळं चांगलंच होणार आहे. तसं झालं तर आनंदच आहे ग, पण आता जे काही घडतंय ना त्यावरून गोष्टी आणखीन बिघडतील की काय याचीच भीती जास्त वाटते. काही झालंय का पुन्हा? त्या बिझनेस टूरला देवांश सोबत अंजली चालली आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही. नुसतं होच म्हणायचंय तुला? आई आपलं बोलणं झालंय ना यावर. मला ना तुझी कमालच वाटते. तुझा नवरा एका परक्या मुलीबरोबर बाहेरगावी जायला निघालाय आणि तुला काहीच वाटत नाहीये? नाही वाटत, कारण माझा देवांश सरांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्याकडून चुकूनही अशी चूक नाही होणार. आता ह्यावर मी काय बोलू? तू फक्त देवांशी बायको नाहीयेस, गुडलक आहेस तू त्याचं. तुला आठवतंय ना मागच्या वेळेला त्याच्याबरोबर मीटिंगला गेली होतीस तेव्हा किती फायदा झाला होता आपला. आणि आता तर त्या ऍपचा तुम्ही ब्रँड अँबॅसेडर होणार आहात. म्हणून मला असं वाटतं बाळा, देवांश बरोबर तू असायला हवं. आई मला कळतंय, मी सरांसोबत जावं म्हणून तुम्ही सगळं बोलताय, पण खरं सांगू का, सरांना कोणाची गरज नाहीये. अगं, आणि ते ज्या कामासाठी चाललेत ना त्या कामात त्यांना नक्की यश मिळेल बघा तुम्ही. अगं पण आई मी सांगितलं ना तुम्हाला, विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावले, त्याने जो काही खोटारडेपणा केलाय, जोपर्यंत मी प्रूव्ह नाही ना करत तोपर्यंत मी आपल्या घरात पाऊल ठेवणार नाहीये. तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि सरांची पण. ठेवते. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय, प्लीज बसा. दाखवा. बाकी सगळे पेपर्स वगैरे नीट आहेत ना? आय मीन तिकडे टूरला गेल्यानंतर मला समोरच्या कंपनीचे सगळे डिटेल्स नीट लागतील ना? येस सर, तुम्हाला हवी असलेली सगळी इन्फॉर्मेशन या फाईल मध्ये. परफेक्ट. नमस्कार मॅम. नमस्कार. थँक्यू. ओके, आय गेस सगळं ओके आहे. आणखी काही लागलंच तर मी सांगतो तुम्हाला. हो सर, तुम्ही टूरवर असताना मी तुमच्या टच मध्ये राहीन. कधी काय लागलं तर कॉल करा. बाकी टूरला जायची सगळी तयारी झाली? या ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. ओके, सो विश यू अ व्हेरी हॅपी जर्नी अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. ठीक आहे, मग मी येऊ? या. बाय सर. बाय मॅम. जानू तू प्लीज असं बघू नकोस ना माझ्याकडे. मला भीती वाटते. भीती वाटते? तुला माझी भीती वाटते? मला घाबरला असतास ना तर मला हवंय ते केलं असतंस, तसा वागला असतास तू. जानू 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 ओके फाईन फाईन. माते काय झाले ते नीट सांगा तरी आम्हास. देवांश, चेष्टा करू नकोस हा. मस्करी करायचा माझा अजिबात मूड नाहीये. ओके 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 नाही करत मस्करी अजिबात नाही. काय झालंय? का रागवलीस? तुला माहितच नाहीये ना मी का रागवले ते? त्या अंजलीला घेऊन चाललायस तू बिझनेस ट्रिपवर? बोल ना, आता का गप्प बसलास? सांग ना मला, तिला घेऊन जातोयस टूरवर तू? देवांश, मी अगदी स्पष्टपणे सांगते,
तुझ्या बरोबर ट्रिपला यायचा हक्क फक्त आणि फक्त सईचा आहे. त्या परक्या मुलीबरोबर जाणार आहेस तू ट्रिपवर? ओके, मला सांग, तू सईंना विचारलं होतंस ना की देवांश बरोबर बिझनेस टूरला जाणार का? हो, 1-2दा सांगितलं होतं. काय म्हणाला त्या? नाही म्हणाले. एक्झॅक्टली. जर त्यांचीच इच्छा नाहीये माझ्या बरोबर यायची तर मग मी जबरदस्ती का करणार? देवांश, अरे तिला राग आलाय. तिचा हट्ट नाही हा. तू तिला घराबाहेर जा म्हणून सांगितलंस ना, म्हणून दुखावलीये ती आणि म्हणून ती अशी वागतेय. तिला अडवून धरायचंय म्हणून असं नाही वागत आहे ती. नाहीतर मग ती त्या इव्हेंटला पण आली नसती ना. ओके ओके, मान्य करतो, माझी चूक झाली. मी त्यांची माफी सुद्धा मागितली ना जाऊन. मी त्यांना म्हणालो जे काही झालं ते सगळं विसरा आणि प्लीज घरी चला, पण त्यांना ऐकायचंच नाही, अजिबात ऐकायचं नाही. तू तिला नीट समजवलं नसशील. कम ऑन, माझ्या परीने मला जसं समजवता येईल मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या किती हट्टी आहे माहितीये ना तुला. आता मी काय हात धरून घरी येऊन येणार आहे का त्यांना? काही पण. आणि यु नो व्हॉट, मी मुद्दाम अंजलीला घेऊन चाललोय बिझनेस टूरला. म्हणजे त्यांना कळेल, त्यांना काहीतरी फील होईल. बिकॉज मला माहिती आहे त्यांना आवडणार नाहीये मी अंजली बरोबर गेलो तर. ऍटलीस्ट मी असं काहीतरी केल्यानंतर तरी लवकर घरी येतील ना त्या, म्हणून करतोय मी हे सगळं. देवांश, मला हे अजिबात पटत नाही. आणि सई तुझ्या बरोबर असली तर मला काळजी नसेल ना, माझी चिंता मिटेल. नाहीतर तिथे गेल्यावर सतत मला हे वाटत राहणार की तू नीट जेवलास का, तुझी औषधं नीट घेतलीस का, तुला बरं वाटतंय का. माझ्या जीवाला घोर लागेल रे बाळा. आणि मला कळते तुझी तळमळ, पण मी खरं सांगू, आय स्वेअर तुझी जितकी इच्छा आहे ना माझ्या बरोबर सैन्य यावं, त्यापेक्षा कितीतरी जास्त माझी इच्छा आहे की त्यांनी खरंच माझ्या बरोबर यावं या टूरला. पण मी काय करू, त्या नाही ऐकत आहे, किती हट्टी आहे माहितीये ना. आणि त्यांनी आता ठरवलंय ना, जोपर्यंत त्या स्वतःला प्रूव्ह करणार नाही तोपर्यंत त्या घरात सुद्धा येणार नाही. मग तुमची तर गोष्टच येत नाही. शंभर वर्ष आयुष्य आहे तुझ्या सुनेला. फोन आहे. मेसेज आलाय. सर, तुम्ही बिझनेस ट्रिपला जाताय ना? मला माहितीये तुम्हाला स्वतःची बॅग नाही भरताय, सगळं काही कोणतं नुसतं बॅग मध्ये. पण मी जर